स्वामी कसे दिसत असतील? स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना? ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान. न जाणो आपणही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू. आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघूनच उजाडत असेल. आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्यालाही चांगलंच झापलं असेल. समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे 7-7.25 फूट होती. त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल. त्यांची नखे कापायला न्हावी येत. तो म्हणत, स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्याच जणू. हातानेही ती तुटत. त्यांची पावले लोण्याहून मऊ. त्यांच्यात हाडे आहेत की नाही हे समजत नसे. चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत स्वच्छ. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारं ब्रह्मांड समावले त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4 वेळा आंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई. स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध असे, तर कधी पन्हे. स्वामींची जेवणाची तराही निराळीच. कित्येक दिवस महिने ते जेवत नसत, अगदी पाणी सुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागे, आरामात 600 ते 700 भाकऱ्या खात. 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल गे माये असं म्हणत, पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत. त्यावेळी त्यांच्या ताटात गायी कुत्रे येऊन जेवत. स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत. गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या रूपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जशाच तसा इथे नमूद करत आहे. ते असे की स्वामींना गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारुड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याच वेळा पुराणातील काही आयतेही आळवत असत. अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत. कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत. हे त्यांचे बोल आहेत. स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला. त्यांनी आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे. भक्त मंडळींनी मग गावाबाहेर जाऊन मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत. मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत. मग ती सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत. अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. असे हे आपले स्वामी. श्री स्वामी समर्थ.